या ट्रेडमिल ऍपल वॉचला पण कनेक्ट होतं. सो आता एक पुरणपोळी माझी बनवून झालेली आहे. आता सेकंड बनवतो. जिमला जायच्या आधी जिमचे कपडे इस्त्री करतोय आणि इकडे योगा मॅट आणि वर्कआउट बॉल्स वगैरे ठेवलेले आहेत. दिसायला तरी मस्त आहे. थोडं तूप लावतो आणि सर्वात खतरनाक म्हणजे या रूमचा व्ह्यू आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे रोहन आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज 24 मार्च आहे, म्हणजे होळी आहे. तर त्यानिमित्ताने मी आज पुरणपोळ्या बनवायचा प्रयत्न करतोय. आणि खरं तर मला इकडे होळीची पार्टी कशी असते ते दाखवायचं होतं, पण ती पार्टी माझ्या घरून 1.5 तास लांब आहे आणि कलर लागल्यावर मी माझ्या गाडीत तर बसणार नाहीये, म्हणून मला उबर वगैरे करून जावं लागलं असतं 1.5 तास आणि परत यावं लागलं असतं. ते मी नेक्स्ट टाइम काहीतरी दाखवेन, कारण होळी तर दरवर्षीच येणार आहे. तर या होळीला मी घरी पुरणपोळ्या बनवणार आहे. पुरणपोळी बनवण्यासाठी थोडीफार तयारी मी करून ठेवलेली आहे ऑलरेडी. डाळ माझी उकडून झालेली आहे आणि 1 वाटी डाळ घेतलेली, त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडं तूप टाकलं होतं आणि 5 शिट्ट्या मारल्या. गुळ माझ्याकडे होती छोटीशी गुळाची ढेप, ती अख्खी कापून झालेली आहे आणि ती पण मी 1 वाटी घेईन, जेवढी डाळ घेतली तेवढीच. आणि पीठ पण माझं मळून झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी हाफ अँड हाफ घेतलं, म्हणजे हाफ मैदा आणि हाफ गव्हाचं पीठ. त्याच्यामध्ये थोडी हळद आणि थोडंसं सॉल्ट टाकलंय नावापुरतं. आता डाळ मी पहिली गाळून घेणार आहे आणि मग पुढे कंटिन्यू करूया. आणि आजच्या ज्या पुरणपोळ्या आहेत त्या मी एकटा बनवणार नाहीये, माझा मित्र पण मला मदत करणार आहे. सो अर्धा क्रेडिट त्याला पण आहे. या पॅन मध्ये मी पुरण शिजवणार आहे. तर मी बारीक गॅसवर तूप ठेवलंय आणि बारीक ह्याच्यावर शिजवायचं असं मी बघितलं होतं व्हिडिओमध्ये. आणि त्याच्यात ही डाळ टाकतो. आता ही डाळ मॅश करायची आणि माझ्याकडे ते पावभाजीवाला नाहीये, म्हणून मी हे नाही करतोय. त्याच्यात गूळ टाकतोय आणि आता वितळून मिक्सचर घट्ट होईपर्यंत मी याला स्टर करत राहणार आहे. गूळ थोडा कमी वाटत होता म्हणून थोडा एक्स्ट्रा टाकलाय मी. आणि मी 3-4 रेसिपीचे व्हिडिओ बघून बनवतोय, म्हणून सगळ्यांचं मिक्स करतोय मी. आता मी याच्यामध्ये थोडीशी जायफळ पावडर आणि थोडीशी वेलची पावडर टाकतोय. आता हे पुरण मस्त घट्ट झालेलं आहे आणि मम्मी बोलली की हे असं ह्याच्यात राहिलं पाहिजे, म्हणजे बरोबर झालंय. थोडंसंच अजून घट्ट व्हायला लागेल. आणि हे मिक्सचर मी नंतर पण थोडं मॅश केलं होतं, जेवढं तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी दाखवलं तेवढंच नाही केलं, नंतर पण केलं होतं. आणि आता हे झालेलं आहे, आपण बघू शकतो आपलं पुरण रेडी आहे. ओके, सो मला 15 मिनिटं लागली हा अँगल सेट करायला कॅमेऱ्याचा. याच्यामध्ये मी पण दिसणार आणि जे करतोय ते पण दिसेल. सो आता एक पुरणपोळी माझी बनवून झालेली आहे. आता सेकंड बनवतो. पहिलीवाली मस्त फुगलेली, पण त्याला मला बनवायला खूप वेळ लागला होता आणि खूप ट्रायल अँड एरर करून बनलेली. आणि ऑलरेडी मी पुरण आणि ह्याचा गोळा करून ठेवलेला आहे इक्वल साईजचा. ते लोक जे रुमाली रोटी बनवत असतील ते काय खतरनाक प्रोफेशनल असतील ना, प्रॅक्टिस करत असतील ते लोक घरी. पीठ थोडं चिकट असतं ना, म्हणून नीट जमत नाहीये. लाटायच्या आधी जरा हातानेच मी पुरण दाबून दाबून एजेसला सरकवतोय, नाहीतर मग ते मध्येच किंवा एकाच साईडला राहील. इथे मला फील होतं थोडंसं जास्त पीठ आहे, म्हणून थोडंसं सारण त्या साईडला मी ऍडजस्ट करायचा प्रयत्न करतोय. तसं पीठ पण ऍडजस्ट करू शकतो. फर्स्ट ट्रायच्या हिशोबाने मला तरी बरोबर वाटतंय. हा जो टक 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 आवाज येतोय हा गॅसच्या कॉइलचा आहे. मी गॅस मीडियमवर ठेवलाय म्हणून ती कॉइल सारखी बंद चालू होते, त्यामुळे ती एक्सपॅन्ड आणि कॉन्ट्रॅक्ट पण होते. चपाती मी व्यवस्थित गोल लाटू शकतो, पण ही मी हळूहळू करतोय कारण मला फाटायला नको. एकदा मी सगळे स्टुडंट्स राहत होतो ना, तेव्हा माझ्या 2 मैत्रिणी होत्या, त्या आलू पराठा बनवत होत्या आणि त्यांना काय ते आत पुरण टाकून जमत नव्हतं, म्हणून त्यांनी मला बोलवलं आणि त्यांना वाटलं मला पण येणार नाही. तर माझी मस्करी उडवायला त्या लोकांनी मला बोलवलं आणि त्यांना वाटलं मला काय येणार नाही. मी धपाधप बनवून टाकले आलू पराठे, त्यांचा पोपट केला मी. कडा जरा पातळ करतो कारण मधलं नीट करण्यामध्ये कडा थोड्या जाड्या झाल्या. ती पुरणपोळी रेडी झालेली आहे. आता टाकूया त्याला. दिसायला तरी मस्त आहे. थोडं तूप लावतो. तूप मला बिलकुल आवडत नाही, पण लावावं लागेल. रेडी झाली आपली दुसरी पुरणपोळी.
दिसायला तरी चांगली वाटते, टेस्ट करून बघूया. पण पहिलं देवाला ठेवतो आणि मग टेस्ट करतो. ही वाली पुरणपोळी एकदम मस्त फुगली आहे. बाकीच्या एवढ्या फुगल्या नव्हत्या, पण याच्या अर्ध्या फुगल्या होत्या. चप्पल जरा जास्तच फुगली आहे, फुटेल बिटेल आता. ही आपली पुरणपोळी आणि मी ऑलरेडी एक बाईट मारून टेस्ट केली आहे आणि छान झाली आहे फर्स्ट टाइमच्या हिशोबाने. तर आता मी बाकीची फिनिश करतो आणि माझ्या फ्रेंड्सना पण देतो. आणि हे बघा पुरण एकदम एजपर्यंत आलेलं आहे. मला वाटलं फक्त मध्येच असेल, पण ते दाबून दाबून मी साईडला केलं, त्यामुळे जरा फायदा झाला. ओके, सो आज नेक्स्ट दिवस आहे आणि मी एका नवीन शहरात आलोय ज्याचं नाव आहे प्रॉव्हिडन्स आणि स्टेटचं नाव आहे रोड आयलंड. मी फर्स्ट टाइमच इकडे आलोय आणि रोड आयलंड हा अमेरिकेचा सर्वात छोटा स्टेट आहे आणि प्रॉव्हिडन्स त्याचं कॅपिटल आहे. सो आता पुढचे काही महिने मला इकडेच यायचे दर आठवड्याला. सो हे शहर मी पण एक्सप्लोर करेन आणि तुम्हाला पण दाखवीन. पण हा माझा पहिलाच आठवडा आहे आणि इथे खूप पाऊस पडतो आणि सॉलिड थंडी आहे, म्हणून मी जास्त कुठे गेलो नाही आणि एक्सप्लोर केलं नाहीये. पण तुम्हाला माझी रूम दाखवतो आणि रूम मधला व्ह्यू दाखवतो. हे एंट्रन्स आहे आणि इथे क्लॉजेट आहे, इथे माझी बॅग ठेवली आहे. इथे टी कॉफीचं सेक्शन, खाली फ्रीज आणि सेफ आणि आयन इकडे काय, कारण मी सकाळी इस्त्री केलेली माझ्या टी शर्टला. आणि ही बेडरूम आहे. बेडरूमच्या आधी तुम्हाला बाथरूम दाखवतो. बाथरूम आणि एक इकडचं मला आवडलं की हे उघडलं डायरेक्ट बाहेरच्या क्लोजेटमधून माझी बॅग दिसते. आणि सर्वात खतरनाक म्हणजे या रूमचा व्ह्यू आहे. स्टेट कॅपिटल बिल्डिंग रोड आयलंडची. जबरदस्त व्ह्यू आहे ना. आणि आता थोडा पाऊस थांबलाय, पण वातावरण तुम्ही बघू शकता कसं आहे. आणि ही स्टेट कॅपिटल बिल्डिंग आहे. प्रत्येक स्टेटची एक स्वतःची कॅपिटल बिल्डिंग असते जिकडे आय थिंक ऑफिस असतं. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटला. आतापर्यंत मी जिथे पण राहिलोय हा वन ऑफ द बेस्ट आहे. सर्वात बेस्ट नाही पण वन ऑफ द बेस्ट आहे. आणि मला कमेंट्समध्ये काही लोकांनी विचारले अमेरिकेचे जिम्स दाखव. सो आता मी जिमला चाललोय आणि मी रेग्युलरली एवढा जिमला जात नाही, वीकमधनं 1-2 वेळाच जातो, कारण मला काय बॉडी बिल्डर व्हायचं नाही. मी फक्त फिटनेस आणि लीन राहण्यासाठी जिमला जातो. आणि मी ट्रॅव्हल पण करतो, म्हणून मंडे आणि फ्रायडेला माझ्या एवढ्या कॅलरीज बनवतात की परत मला जिमला जायचं मन होत नाही. सो जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा मी जातो आणि मोस्टली हॉटेल्सच्या जिम मध्ये जातो, कारण वीकडेजला मी हॉटेल्समध्येच राहतो. तर आता मी जिमला जातोय आणि तुम्हाला पण दाखवतो इकडचा जिम. जिमला जायच्या आधी जिमचे कपडे इस्त्री करतोय, कारण एक गोष्ट मला बिलकुल आवडत नाही ती म्हणजे चुरगळलेले कपडे घालायला. मी घरातून 5 मिनिटासाठी पण खाली जाणार असेल तरी मी कपडे इस्त्री करूनच जातो. पण मी शाळेत असताना एक क्रश नावाची फॅशन आलेली, मला माहित नाही किती लोकांना आठवते, त्याच्यामध्ये चुरलेले टी शर्ट, चुरलेल्या जीन्स घालायची फॅशन आली होती, तेव्हा मी घातलेले. पण आता मला विचित्र वाटतं. ओके, सो मी आता तयार झालोय, आता जिमला जातो. मी 9th फ्लोअरवर आहे आणि जिम 7th फ्लोअरवर आहे. नेहमी हॉटेल्समध्ये असंच असतं, कधी ग्राउंड फ्लोअरला असतं, कधी टॉप फ्लोअरला असतं, पण इथे मधल्याच फ्लोअरवर आहे. सो मी आलोय 7th फ्लोअरवर. हे फिटनेस सेंटर आणि एक कॉन्फरन्स रूम आहे. हा योगा वगैरे करण्यासाठी स्टुडिओ टाईप आहे. ते बसायला पण आहे. पाण्याच्या बॉटल, टॉवेल्स आणि इथे हेडफोन्स पण ठेवलेले आहेत यूज करण्यासाठी. हे आहे जिम, अख्खा रिकामाच आहे. आणि इथे वुमेनची रेस्टरूम आणि तिकडे मेन्सची आहे. वेट्स आहेत, बेंच आहे, ट्रेडमिल्स, टी व्ही, हे वेइंग स्केल आणि आय थिंक इथे यूज टॉवेल्स टाकायचे असतात. हो. आणि मग हे वाईप्स, इक्विपमेंट साफ करायला. मग थोडे इलेक्ट्रिकलचे मशीन्स आहेत. आणि हे एक मशीन आहे, शोल्डर, लेग प्रेस, सायकलिंग आणि हे चेस्टचं मशीन आहे. आणि इकडे योगा मॅट आणि वर्कआउट बॉल्स वगैरे ठेवलेले आहेत. चांगलं जिम आहे, मोठं आहे. आणि नॉर्मली ह्याच्यापेक्षा थोडे छोटे असतात जिम्स, पण हे मस्त आहे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे रिकाम आहे. इथे बघूया नुसतं रेस्टरूम आहे का स्टीम सॉना वगैरे पण आहे. नुसतं रेस्टरूम आणि शॉवर आहे. टॉवेल्स पण ठेवलेले आहेत. या ट्रेडमिल ॲपल वॉचला पण कनेक्ट होतो. आता माझं ॲपल वॉच ट्रेडमिलला कनेक्ट झालंय
जो इकडे डेटा दिसतोय माझ्या ॲपल वॉचवरून येतोय. ओके, सो आता आंघोळ करून झाली आहे. आता डिनर पण ऑर्डर केलंय. डिनर येईल, खाऊन मग लगेच झोपणार. आणि हा बघा रात्रीचा व्ह्यू. ओके, सो हे माझं डिनर आहे. चिकन सीझर रॅप आहे आणि फ्राईज आहेत. फ्राईज मी एवढे खाणार नाही, फक्त रॅपच खाणार आहे. 2-4 फ्राईज खाईन. तर आज फ्रायडे आहे आणि मी परत घरी आलोय. माझं फ्लाईट डिले झालं होतं म्हणून यायला थोडा उशीर झाला, रात्र झालेली आहे. आणि माझी पुरणपोळी आणि जिम तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ते म्हणजे काल मी माझ्या काकीशी बोलत होतो आणि तिने विचारलं काय रे तू लास्ट वीक व्हिडिओ टाकला नाही. मी बोललो टाकलाय, एव्हरी संडेला टाकतो. तर तिला नोटिफिकेशन आलं नाही आणि मग मी माझ्या मम्मी डॅडीला विचारलं, त्यांना पण नोटिफिकेशन येत नाहीये नवीन व्हिडिओचं. आता मला माहित नाही की हे सगळ्यांनाच असं होतंय की थोड्या लोकांना होतंय, पण जर तुम्हाला येत नसतील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आणि जर पाहिजे असतील माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तर ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सगळेच युट्यूबर बोलतात, मी पण फर्स्ट टाइम बोलतोय, सगळ्यांबरोबर होत असेल काय माहित, पण ते दाबल्याने एव्हरी वीक माझा नवीन व्हिडिओ येईल, त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन देतील. तुम्हाला माझ्या चॅनलवर जाऊन शोधावं लागणार नाही. सो हेच एक मला सांगायचं होतं. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.